दादा नमस्कार. नमस्कार दादा. दादा आपला परिचय करून द्या. मी अनिल जिजाऊराव पाटील, राहणार जोगलखेडे, तालुका पारोळा, जिल्हा औषधाची जळगाव. फवारणी केली तुम्ही? याच्या मागच्या 12 दिवसाला डिसाईट हे कीटकनाशक फक्त सिंगल एक डिसाईट पावडर मारलेलं आहे. हे डिसाईड औषध तुम्ही हो, हो. फवारणी केलेलं आहे? पूर्ण माझे 7 ते 8 बिघा क्षेत्र आहे. पूर्ण क्षेत्रातला डिसाईट पावडर मारलेलं आहे आणि 12 दिवस झालेले आहे. बऱ्यापैकी चांगल्यापैकी गुण आहे. अजून शेतामध्ये मावा तुटून वगैरे आजपर्यंत काही नाही. दादा जेव्हा तुम्ही फवारणी केली 12 दिवसापूर्वी तेव्हाची परिस्थिती काय होती? तेव्हा कापूसची परिस्थिती थोडीशी आखलेले पाणी होते, गेंदा नव्हता आणि पावडर मारल्यामुळे गेंदा डायरेक्ट वरती हे बघू शकतो आपण ना? गेंदा आलेला आहे. डायरेक्ट हे बघू शकता, डायरेक्ट असं 2-2, 4-4 पालाचा असा 4-5 इंचाचा गेंदा वाढलेला आहे. आणि नवीन पालांवर काही कीड दिसते का तुम्हाला इथं? नाही नाही, अजिबात नाही. 12 फ्रेश दिवस झाले, अजून 2-3 दिवस फवारण्याची गरज नाही अजून. बरं दादा, तुम्ही म्हणताय की सुरुवातीला पानं वाकडे होते हो, वाकडे होते ना. हा? आणि आम्ही सकाळी 6:15 पासून तुमच्या गावात आलोय आज. बरोबर. तर बऱ्याच ठिकाणी काय म्हणतात शेतकरी की कपाशी खुलत नाही बा, फुलत नाही, पाने वाकडे आहेत. पाणी वाकडे आहेत. तर अशा जे तुमच्या गावाचे काही लोक तुम्हाला भेटले, जर त्यांनी हा प्रश्न केला तुम्ही काय सुचवाल त्यांना? त्यांना माझा अनुभव सांगेल त्यांना की मी असं मागच्या 10-12 दिवसात डिसेट मारलेले आणि डिसेटमुळे माझ्या शेतात अशी परिस्थिती नाही आहे. तर तुम्ही पण हे पावडर घेऊन मारण्यात यावं. बरोबर. इथून पुढे जर समजा भविष्यात आपल्याला वाटलं की कापूस पिकाची फवारणी करायची आहे आणि कापसावर वेगवेगळी कीड आहे, जशी मावा, तुडतुडा, थ्रीस, पांढरी माशी, बरोबर. तर अशा परिस्थितीत तुम्ही कोणतं औषध प्राधान्य द्याल बरं? आता तर माझा अनुभव आलेला आहे डिसेटला आणि याच्यात सर्व 3-4 घटक एकत्र असल्यामुळे तर हे मारण्याला काही हरकत नाही. आणि एक काय होतं दादा की बऱ्याच वेळेस शेतकरी बांधवांना हा प्रश्न पडतो की एकट्या औषधाने एवढे रिपोर्ट येऊ शकता का? तर तुम्हाला काय पण वाटतं? आला अनुभव आम्हाला, मला आला स्वतःला. बरोबर. म्हणजे तुम्ही स्वतः अनुभव घेतला. अनुभव मी स्वतः मारलेलं आहे आणि परवडेबल आहे. धन्यवाद दादा.